नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना झाली आहे. त्यांचं मंदिर बनवण्यात आलेलं आहे. तर ही मूर्ती कशा पद्धतीची आहे किंवा मग या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रभू रामचंद्र हे 5 दशकाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. तर त्यांची अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय सोज्वळ अशी मूर्ती अयोध्येमध्ये स्थानापन्न होणार आहे. तर या मूर्तीची नेमकी वैशिष्ट्ये काय काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. ही मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 5 वर्षाच्या लहान बाळाचं जे सोज्वळ रूप आहे ते या मूर्तीमध्ये साक्षात मूर्तिमंत केलेलं आहे. तर 3 कारागिरांना हे काम देण्यात आलं होतं आणि 3 कारागिरांमध्ये जो कोणी अति उत्तम पद्धतीने हे बालस्वरूप तयार करेल त्यांचीच मूर्ती ही अयोध्येमध्ये विराजमान होईल. तर अशा पद्धतीने अतिशय सोज्वळ आणि बाल स्वरूपातील मनमोहक अशी मूर्ती सध्या गर्भगृहामध्ये स्थानापन्न झालेली आहे आणि तिची यथासांग विधिवत मंत्राद्वारे याची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि येत्या 22 तारखेला या मंदिराचा लोक अर्पण सोहळा साजरा करण्यात येणार आहे. प्रभू रामचंद्राच्या मंदिरा इतकीच ही पवित्र अशी मूर्ती काळ्या आणि निळ्या शाळीग्राम दगडापासून बनविण्यात आलेली आहे. तर ही अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती स्थानापन्न झालेली मूर्ती. त्यामध्ये नेमके वैशिष्ट्य काय तर संपूर्ण विष्णू अवतारातील 10 अवतार जे आहेत ते पूर्णपणे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे संपूर्ण 10 अवतार या मूर्तीच्या कमानावरती कोरले गेलेले आहेत. मस्तकावरती स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्य भगवान स्थानापन्न झालेले आहेत. मूर्तीच्या उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीचं वजन सुमारे 200 किलो आहे आणि ती काळ्या व निळ्या शाळीग्राम दगडापासून अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती बनविण्यात आलेली आहे. यावरती साक्षात गरुड सुद्धा आहेत. मूर्तीची उंची ही 4.24 फूट उंच आहे आणि या मूर्तीची रुंदी 3 फूट आहे. मूर्तीवरती कमळ सुद्धा रेखलेला आहे. या मूर्तीमध्ये प्रभावकालीन चिन्हाचा समावेश केलेला आहे. प्रभू रामचंद्राच्या एका हातामध्ये धनुष्य बाण तर पाठीमागे बाणाचं चिन्ह सुद्धा दाखविलेलं. अयोध्येमधील नवीन मंदिरामध्ये जुनी मूर्ती किंवा मग नवीन प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली मूर्ती या दोन्ही मूर्त्या गर्भगृहामध्ये असणार आहेत. कारण पूर्वी जी पारंपरिक मूर्ती आहे एक चल आणि एक अचल स्वरूपामध्ये या दोन्ही मूर्त्या गर्भगृहामध्ये असणार आहेत. तर अशा पद्धतीने ही प्रभू रामचंद्राची अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी मूर्ती सध्या गर्भगृहामध्ये विराजमान झालेली आहे.